A1 स्वप्नाज किचनमध्ये आज आपण रव्याचा एक युनिक नाश्ता पाहणार आहोत, जो की फक्त 2 वस्तूंपासून तयार होतो आणि चवीला एकदम अप्रतिम लागतो। सगळ्यात आधी पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्यावर मोहरी छान तडतडून घेतली। कांदा शक्य तितका बारीक कट करून घ्यायचा आहे। हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतला की याच्यामध्ये टाकायच्या आहेत 2 ते 3 हिरव्या मिरच्या। A1 स्वप्नाज किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि त्यासोबतच टाकायचं आहे चवीनुसार मीठ। पाण्याला थोडीशी हलकीशी उकळी आली की याच्यामध्ये टाकून घेतली आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि आता याच्यात मी टाकणार आहे 1 कप बारीक रवा। तुमच्या आवडीनुसार जाड बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता। पाण्याला एकदा उकळ आली की रवा त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि जवळजवळ एक 7 ते 8 मिनिटं रवा छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता मी इथे घेतला आहे 1 किसलेला बटाटा, अर्धा चमचा बारीक कुटलेली लाल मिरची म्हणजे चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा तीळ टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जवळजवळ एक 5 मिनिटं झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचे। झाकण ठेवल्यानंतर रवा खूप छान फुलतो आणि अगदी पटकन हे बॅटर तयार होते। आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जवळजवळ आपलं रव्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी आता बंद करते। हे मिश्रण गार करून याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे। रव्याचा हा नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून याचा एक घोळ बनवून घ्यायचा आहे। रव्याचा हा नाश्ता आणखीन कुरकुरीत होण्यासाठी एका पदार्थाचा वापर केला आहे, ते व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहू। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तयार सर्व मिश्रणचे बॉल्स बनवून घ्यायचे। हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक वेगळा शेपसुद्धा याला देऊ शकता, पण गोल शेपमध्येच हे खूप छान बनतात, म्हणून मी ते गोल शेपमध्ये सगळे बॉल्स तयार करून घेतलेत। हा नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी मी इथे घेतल्या आहेत बारीक शेवया। खीरमध्ये आपण ज्या शेवया वापरतो त्या रोस्टेड शेवया मी इथे घेतल्या आहे आणि त्यामुळे आपले हे रव्याचे बॉल्स खूपच छान क्रिस्पी असे बनून तयार होणार आहेत। सगळ्यात आधी हे बॉल्स आपण तयार मिश्रणामध्ये डिप करून घेतले आणि याला शेवयांचे कोटिंग करून घेणार आहे, म्हणजे हे छान कुरकुरीत असे फ्राय होतील। सगळे बॉल्स एकचदा डिप करून त्यांना शेवयाचे कोटिंग करून सगळं एकचदा मी तयार करून घेतलंय आणि आता आपण हे फ्राय करायला घेऊया। यासाठी मी गॅसवर ठेवले आहे पॅन, छान तेल तापवून घेतले। आपला नाश्ता हेल्दी होण्यासाठी शक्य तितकं तेलाचा कमीत कमी वापर करायचा प्रयत्न मी इथं केलाय आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत हे बॉल्स कमी आचेवर तळून घ्यायचे। टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हा नाश्ता खूपच छान लागतो। रव्याचा झटपट आणि टेस्टी नाश्ता कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केली आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, जाऊन नक्की चेक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि एक कमेंट देखील नक्की करा। आता एक एक करून सर्व बॉल्स मी सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेतलेत। यानंतरची रेसिपी मी कोणती टाकू हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत किंवा घरी येणारे पाहुण्यांसाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। 1 कप रव्यामध्ये माझे इथे जवळजवळ 25 ते 30 बॉल्स तयार झालेले आहेत। सर्व बॉल्स मी आधी एक एक करून आणि कॉर्नफ्लोअरमध्ये डिप करून घेतले आणि त्याच्यावरती शेवयांचे कोटिंग करून घेतले। सर्व बॉल्स एकचदा तयार करून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत। आता गॅसवर मी ठेवले आहे पॅन आणि त्यामध्ये थोडे तेल टाकून तेल चांगले तापवून घेतले आणि मग त्याच्यात हे बॉल्स आता सोडले आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये डीप फ्राय सुद्धा करू शकता। 1 कप रव्यापासून 4 ते 5 जणांसाठी सहजच सरळ सोपा हा नाश्ता तयार होतो। 2 बॅचेसमध्ये मी इथे हे फ्राय करून घेतले आहेत। एक बॅच इथे मी फ्राय करून घेतली आहे आणि दुसरी पण बॅच मी अशीच कमी आचेवर फ्राय करून घेणार आहे। एकदा बनवला की परत परत बनवून खाल इतका छान चवीला अप्रतिम हा नाश्ता तयार होतो। टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा लाल चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही सर्व करू शकता किंवा असेच नुसते जरी खाल्ले तरी पण हे खूप छान लागतात। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर, फेसबुकवरही तुम्ही शेअर करू शकता। यासोबत लागणारा टोमॅटो सॉससुद्धा मी घरीच बनवला आहे। याची रेसिपी नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर तयार आहे आपला कुरकुरीत नाश्ता। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा आणि पाहत राहा यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन।